सुनीताला थोडं समजावून सांगायचा प्रयत्न करत असू, पण ती कोणालाच दाद देत नसे. मधल्या काळात अखिलचे आईवडील वारले. सुनीताच्या कडक शिस्तीमुळे बंटी मनातून धास्तावलेला असायचा. त्याला सतत असुरक्षित वाटायचं. घरी असला की मामा त्याचे लाड करायचा, कौतुक पुरवायचा, पण त्यांच्याही मर्यादा होत्याच. तो सतत घरी कसा राहणार? मार मिळणार, कडक शिक्षा होणार या धाकाने बंटी घरातून पळून जायचा. रात्री त्याला अंथरुणात सू व्हायची. मग संतापलेली सुनीता त्याला चादरी धुवायला लावायची. तो दिवसभर घराबाहेर वेळ काढायचा. मग आम्हीच त्याला शोधून आणत असू. पण शेजारी तरी अशी सतत मदत कशी करणार? यातून मदत केल्याबद्दल कृतज्ञता सोडच. पण सुनीता संतापून शेजाऱ्यांनाही दोष द्यायची. स्वतःतले दोष तिला कधी कळालेच नाहीत. अशा वातावरणात मुलाला वाईट सवयी लागल्या तर नवलच नव्हतं. घरात मायेचा ओलावा नाही. योग्य काय अयोग्य काय हे समजावून सांगणारं कुणी नाही. सतत राग, दुस्वास, शिक्षा यामुळे कोमेजलेलं ते मूल शाळेतही रमत नव्हतं. त्याला चांगले मित्रही नव्हते. माझ्याकडे येणेही त्याने बंद केलं होतं. आता झोपडपट्टीतली मुलं त्याचे मित्र होते. तो चोऱ्या करायला लागला होता. सुनीताला तर आता तो डोळ्यासमोरही नको होता. बंटी म्हणजे तिला त्यांच्या आयुष्यावरचा डाग वाटायचा. त्याचं ओझं वाटायचं. काळ पुढे सरकत होता. समस्या अधिकच गंभीर स्वरूपात पुढे येत होत्या. त्यातच अखिलला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. त्यांना सिगारेटची सवय होती. पान गुटखाही खायचे. त्यांच्या रोगाचं निदान ऐकून आम्ही सर्वच हादरलो. डॉक्टरांनी अखिलला दवाखान्यात दाखल केले. बंटीने अहोरात्र त्यांची सेवा केली. त्याचे मित्रही सर्व शेजारी त्याला मदत करत होते. आम्ही सर्व शेजारी सतत प्रार्थना करत होतो, पण कशाचाही उपयोग झाला नाही. अखिल अनंताच्या प्रवासाला निघून गेले. अखिलच्या जाण्यामुळे सुनीता सैरभैर झाली. ती या जगात अगदी एकटी पडली होती. माहेरचं कुणी नव्हतं. सुधाशीही तिने संबंध तोडले होते. एवढ्या दुःखातही ती दोष बंटीलाच देत होती. त्याच्यामुळे अखिलला कॅन्सर झाला असं बोलत होती. अर्थात या तिच्या बोलण्यात काहीच तथ्य नव्हतं. सगळे तिला समजावत होते, सांत्वन करत होते. सुनीताने आता बंटीला घरातून बाहेरच काढलं. त्याला इस्टेटीतील एक पैसाही मिळणार नाही अशी तरतूद केली. आम्ही किती समजावलं, पण तिच्या मनात तिने जे ठरवलं त्यावर ती ठाम होती. खरं तर आम्हा सर्वांनाच वाटत होतं की बंटीचा खरं तर यात काहीच दोष नव्हता. स्वतःच्या आईच्या मायेला तो परखा झालाच. शिवाय जिने त्याचं मातृत्व स्वीकारलं तिने त्याला माया कधी लावलीच नाही. त्या निष्पाप मुलाला शिस्तीच्या नावाखाली सतत शिक्षा, मारहाण करून त्याच्या कोवळ्या मनात भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण केली. शाळेत तो बुजल्यासारखा वागतो, नीट बोलत नाही असे शिक्षक सांगायचे.
तेव्हाही ती त्याला असं का करतोस म्हणून छडीने फोडून काढायची. ज्या वातावरणात तो वाढला ते चांगला माणूस घडेल असे वातावरण नव्हतंच. त्याचा दोष त्या निष्पाप जीवाला कसा द्यायचा? स्वतःचं मूल नव्हतं, पण स्वतःहून सुनीताने बंटीला त्याच्या आईवडिलांकडून मागून घेतलं होतं ना. मग आईची माया तिने त्याला द्यायला हवी होती. त्याला घरातून हाकलून देणं आणि संपत्तीवरचा हक्कही नाकारणं ही तर जास्तच होत होतं. काही दिवसातच घर विकून सुनीता गाव सोडून दुसरीकडे कुठेतरी राहायला गेली. आम्ही देखील आपापल्या व्यापात गुरफटलो. कधीतरी बंटीची आठवण यायची. कुठे असेल, काय करत असेल या विचाराने गलबलून जायचे. एक दिवस दाराची बेल वाजली. दार उघडलं तर दारात एक देखणा रुबाबदार तरुण उभा होता. वाकून पाया पडला. मी बघतच राहिले. तो बंटी होता. त्याला घरात घेतलं. भरभरून तो बोलत होता. इथून निघून तो सरळ त्याच्या घरी गेला. घरी गेला. शिक्षण पूर्ण केले. एक भला माणूस त्याला भेटला. त्याने मदत केली. चांगली नोकरी मिळाली. चांगली बायको मिळाली. 2 मुलं आहेत. सुधाच्या प्रेमाने, वात्सल्याने त्याला मार्ग दाखवला. त्या क्षणी वाटलं, बळजबरीने लादलेलं नातं आणि खरी माया यात किती फरक असतो. मामा मामीचा मुलगा म्हणून तो चांगला माणूस झालाच नाही. मामा मामी विना अपत्याचेच बरे होते. समाप्त.